तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर परीक्षेत या घटकावर प्रश्न किती आहेत, प्रत्येक प्रश्नाला गुण किती आहेत आणि एकूण गुण किती आहेत. तर मानसिक क्षमता चाचणी या भागावर 40 प्रश्न परीक्षेत विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 1.25 गुण आहेत आणि 40 गुणिले 1.25 म्हणजे एकूण 50 गुण या विषयाला आहेत मानसिक क्षमता चाचणी. दुसरा विषय अंकगणित आहे. यामध्ये 20 प्रश्न असतात. 1.25 प्रत्येक प्रश्नाला, म्हणजेच 25 गुणासाठी हा घटक आहे अंकगणित. तिसरा आहे भाषा, तो पण 1.25 गुण म्हणजे 25 गुण. म्हणजे एकंदरीत काय, तर एकूण प्रश्न असतात 80 आणि गुण असतात 100 टोटल. मग आता जर तुम्हाला नवोदयला लागायचं असेल तर किती मार्क घ्यावं लागतात ते पण सांगतो मी. तर हा आहे नवोदय प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम. याचा स्क्रीनशॉट काढा आणि घरामध्ये याचा तक्ता करून लावून ठेवा, म्हणजे आपल्याला नेहमी माहिती असलं पाहिजे. आणि खाली तुम्ही जीनियस मॅथ्स क्लास असं पण लिहू शकतात. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट झाला असेल. आता यामध्ये महत्त्वाचं काय आहे, जर तुम्हाला नवोदय प्रवेश परीक्षेला लागायचं असेल किंवा जॉईन व्हायचं असेल तर काय गरजेचं आहे आणि याचा आपल्याला फायदा काय होणार आहे. जर तुमची निवड झाली, समजा तुमची निवड झाली असं समजू, तर तुम्हाला 6वी ते 12वी CBSE हा संपूर्ण अभ्यासक्रम मोफत शिकायला मिळतो, मोफत. त्याचबरोबर तुमची राहण्याची सोय ती पण मोफतच. तुमची जेवणाची सोय ती पण मोफतच. 6वी ते 12वी म्हणजे एकूण 7 वर्ष तुम्हाला या नवोदय प्रवेश परीक्षा शाळा, जी तुमच्या प्रत्येक जिल्ह्याला एक शाळा असते, नवोदय विद्यालय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी एक शाळा असते केंद्र शासनाची, त्या शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश मिळतो. आणि 6वी 7वी 8वी 9वी 10वी तुम्हाला CBSE पॅटर्न प्रमाणे 7 वर्ष मोफत. याच क्वालिटीचं शिक्षण जर तुम्हाला बाहेर कुठे घ्यायचं असेल CBSE पॅटर्ननुसार, तर वर्षाला किमान जेवण खाणं आणि राहणं 1,00,000 रुपये खर्च येतो एका विद्यार्थ्याला. गुणिले 7 वर्षाचा जर विचार केला तर तुमचे 7,00,000 रुपये वाचू शकतात. जर तुमचा नंबर लागला तर किती रुपये वाचतील, 7,00,000 रुपये. म्हणजे तुमच्या आईवडिलांचे तुम्हाला जर 7,00,000 रुपये वाचवायचे असतील तर तुम्हाला चांगला अभ्यास करून नवोदयला प्रवेश घ्यावा लागेल. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल, मग या शाळेमध्ये किती विद्यार्थी असतात. तर या शाळेमध्ये तुम्हाला जॉईन 5वीला 6वी साठी जेव्हा निवड होते, 6वी साठी जेव्हा निवड होते तेव्हा फक्त 80 विद्यार्थी तुमच्या जिल्ह्यातून निवडले जातात. प्रत्येक जिल्ह्यातून 80 विद्यार्थी. ठीक आहे, तर हे आपल्याला माहिती असू द्या आधी, कारण पालकांना बऱ्याचशा गोष्टी ह्या माहिती नाहीत. तुमच्यासोबत आई वडील तुमच्यासोबत ऐकत असतील तर त्यांना नक्की ऐकायला सांगा. मग या नवोदयसाठी जर तुमची निवड झाली तर तुम्ही CBSE पॅटर्न प्रमाणे 6वी ते 12वी पर्यंत मोफत राहणं खाणं जेवण सगळं झालं, त्याच्यामध्ये शिक्षण सगळं मोफत. म्हणजे एकूण
7 ते 8 लाख रुपये तुम्ही तुमच्या आई वडिलाचे वाचवू शकतात. आता आपण विचार करूया, समजा एक जिल्हा घेऊयात आपण, समजा लातूर. लातूर जिल्ह्यामध्ये लातूर या ठिकाणी नवोदय विद्यालय आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक शाळा असते, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये पण असणार, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहात. ठीक आहे. या नवोदय विद्यालयात 80 विद्यार्थी निवडले जातात. किती विद्यार्थी निवडले जातात? 80. आता असा आपण विचार करूयात, या 80 मध्ये 75% विद्यार्थी हे ग्रामीण भागातले असतात. ग्रामीण म्हणजे जे खेडेगावामध्ये राहतात. आणि राहिलेले 25% विद्यार्थी हे खुला गट असतो. खुला म्हणजे काय? तो ग्रामीण असेल किंवा शहरी असेल. म्हणजेच ग्रामीणसाठी एकूण 60 विद्यार्थी निवडतात आणि राहिलेल्या 20 मधून 20 विद्यार्थी हे शहरी किंवा ग्रामीण असतात. आता पहा, वर 75% ग्रामीण विद्यार्थी म्हणजे 60 विद्यार्थी तर हे खेडेगावातलेच राहणार आणि राहिलेल्या 20 मध्ये शहरातले किंवा खेडेगावातले राहणार. राहिलेले 20 शहरातले नाहीत राहणार, लक्षात घ्या. ते सगळ्यांसाठी खुला असेल. आता यामध्ये पुन्हा 40% जर मुलींचं प्रमाण धरलं तर मुलींची संख्या जवळपास 32च्या जवळपास येते आणि मुलांची संख्या 48. हे प्रमाण कमी जास्त पण होऊ शकतं. आता तुम्ही असा विचार करा की लातूर जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत. 10 तालुके. तुमच्या पण जिल्ह्यामध्ये असे काहीतरी तालुके असतील. प्रत्येक तालुक्यातून 8-8 विद्यार्थी जरी निवडले, लक्षात घ्या, प्रत्येक तालुक्यामधून 8. आता तुम्ही हा विचार करायचा की जर तुम्ही मुली असतील तर समजा तुम्हाला तर 40च जागा आहेत जिल्ह्यात. मुलं असतील तर मुलांना पण 40च जागा आहेत. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये पहिला किंवा दुसरा नंबर यावा लागेल. तरच नंबर लागतो. थोडक्यात काय, गुण किती घ्यावे लागतात हे तुम्हाला सांगतो. 80 प्रश्न आहेत. 80 प्रश्न. जर तुम्ही शहरात राहत असाल, शहरात म्हणजे शहरी भागामध्ये, तर तुमचे 80 प्रश्न बरोबर यावे लागतात किंवा 79 प्रश्न बरोबरच यावे लागतात, तर तुमचा नंबर लागतो. आणि जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये असाल तर तुमचे किमान 77 प्रश्न बरोबर असावे लागतात, तरच नंबर लागतो, नाहीतर नंबर लागत नाही. आता 80 किंवा 79 प्रश्न म्हणजे किती झाले? 98.75% किंवा 100% असतील तर तुम्ही शहरातून नवोदयला लागणार आणि 96.25 गुण असतील तर तुम्ही ग्रामीण भागातून लागणार. म्हणजे जे विद्यार्थी आता या ठिकाणी हे क्लास ऐकत आहेत किंवा जे तुम्हाला लक्षात आलं असेल, तर तुम्हाला स्पर्धा कळाली असेल किती मोठी आहे. म्हणजे तुमचा एक प्रश्न चुकला, किमान एकच प्रश्न चुकला तरच तुम्ही नवोदयला लागणार. 2, 3, 4 चुकले गॅरंटी नाही. 2 चुकेपर्यंत ठीक आहे, लागू शकतो. 3 चुकेपर्यंत, 3 पेक्षा जास्त जर प्रश्न चुकले तर तुमचा नवोदयला नंबर लागत नाही.
म्हणजे ही स्पर्धा जोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही, हे काय नेमकं या मागचं गूढ आहे, आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की याचा फायदा पण काय आहे. तर 6वी पासून 12वी पर्यंत CBC पॅटर्ननुसार तुम्हाला संपूर्ण मोफत शिक्षण मिळणार आहे, ज्याचा एकंदरीत खर्च 7 ते 8 लाख रुपये तुम्ही तुमच्या पालकांचे सेव्ह करणार आहात, म्हणजे बचत करणार आहात.